नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली की महाराष्ट्र स्टेट मध्ये जे काही आपले गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि जे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस या एकंदरीत या कॉलेजेसचा 2024 मध्ये काय एक्सपेक्टेड कट ऑफ आहे याबद्दल आपण माहिती घेतली। तशीच माहिती आपण घेणार आहोत की जेही आपली ऑल इंडिया काउन्सिलिंग आहे, ऑल इंडिया काउन्सिलिंग म्हणजे आपली जे एमसीसी काउन्सिलिंग असणार आहे, तर एमसीसी काउन्सिलिंगचा या ठिकाणी एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजचा काय कट ऑफ असू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार। तर या ठिकाणी आता विद्यार्थी पालकांना जे आपल्या काउन्सिलिंग प्रोसेस असतात या काउन्सिलिंग प्रोसेस बद्दल संपूर्ण माहिती घेऊनच प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणं खूप जास्त योग्य असते। कारण पाहिलं असता विद्यार्थ्याला जे काही मार्क्स आहेत या मार्क्सवरून आपल्याला कुठल्या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन असतं। त्यातल्या त्यात ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्रामीण भागात नाहीत किंवा विद्यार्थ्यांना या काउन्सिलिंग प्रोसेस बद्दल माहितीच नाही, अशा विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी जेही या ठिकाणी आमची काउन्सिलिंग प्रोसेस असेल किंवा अनदरवाइज जे काही काउन्सिलर या ठिकाणी प्रोसेस घेतात, जर त्या काउन्सिलरला पूर्ण प्रवेश प्रक्रियेची जर माहिती असेल तर या ठिकाणी आपल्याला कदाचित कमी जरी मार्क्स असतील तर आपल्याला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळवून देऊ शकतो। कारण ज्याचा त्याचा त्या ठिकाणी एक्सपिरियन्स असतो आणि त्या एक्सपिरियन्सच्या बेसवरती आपल्या लो मार्क्सला सुद्धा या ठिकाणी चांगलं कॉलेज मिळवून देता येत असतं। आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो की आपल्या नीटच्या मार्क्सवरून आपल्याला कोणती काउन्सिलिंग जॉईन करणं सर्वात जास्त महत्त्वाचे असते हे सुद्धा माहिती असणं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला जाणीव असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं। आणि या गोष्टीची जर आपल्याला माहिती असेल तरच आपल्याला पुढील काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळू शकतं। तर या ठिकाणी आपण ज्या काही वेगवेगळ्या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेत त्याबद्दल आपण माहिती थोडक्यात घेऊ आणि त्यानंतर पुढील भागामध्ये किंवा आपण पुढील प्रोसेसमध्ये या काउन्सिलिंगचं इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। आणि हा मी तुम्हाला माहिती का देत आहे, कारण लास्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग बद्दल माहिती घेतली। आता या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भारतातले जे काही एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याबद्दल आपण माहिती घेणार। तर ज्यावेळेस आपण ऑल इंडिया काउन्सिलिंग कंडक्ट कोण करतं? एमसीसी। एमसीसी ही तुमची ऑल इंडिया काउन्सिलिंग या ठिकाणी कंडक्ट करत असतं। मग एमसीसी अंतर्गत कुठल्या कुठल्या कॉलेजची ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया होतात, तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जे आपल्या इंडियात किंवा या ठिकाणी सर्व ज्या नीट ऍस्पिरंटचं या ठिकाणी स्वप्न असतं की मला भारतातल्या चांगल्यातल्या चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं, त्या अनुषंगाने या ठिकाणी एम्सचे जेही या ठिकाणी काउन्सिलिंग होती, हे एम्सची संपूर्ण काउन्सिलिंग हे एमसीसी अंतर्गत किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंग अंतर्गत होत असते। नेक्स्ट आहे आपलं जिपमारचं कॉलेज। जिपमारची सुद्धा काउन्सिलिंग एमसीसी अंतर्गत होती आणि एम्स, जिपमार, एएफएमसी या तीन कॉलेजचा जर आपण विचार केला तर या तीन कॉलेजेस टाइप मध्ये आपल्याला 100% जे कॉलेजच्या सीट असतात त्या 100% कॉलेजच्या सीट या एमसीसी काउन्सिलिंग अंतर्गत भरल्या जात असतात। त्यातल्या त्यात काही सेंट्रल युनिव्हर्सिटी येतात, तर सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या सुद्धा या ठिकाणी काही कॉलेजच्या जागा या एमसीसी अंतर्गतच भरल्या जात असतात। शेवटचा एक पॉइंट राहिला होता याच्यामध्ये की काही डीम्ड युनिव्हर्सिटी। लक्षात घ्या, जे आपल्या संपूर्ण भारतात जे काही डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, आता डीम्ड युनिव्हर्सिटीत ऍडमिशन कोणासाठी घ्यायचं असतं किंवा कोण घेऊ शकतं? ज्या विद्यार्थ्याला मिनिमम मार्क्स आहेत पण या ठिकाणी आपली पेइंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे। लक्षात घ्या, आपल्याला मिनिमम मार्क्स आहेत आणि आपली पेइंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे, तर आपण या डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी पार्टिसिपेट करत असतो। ठीक आहे। आणि काही विद्यार्थ्यांना किती जरी लो मार्क्स असतील आणि या ठिकाणी एमबीबीएस लाच ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याकडे मॅनेजमेंट कोट्याचे सुद्धा ऍडमिशन उपलब्ध आहेत, त्यामध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतातच। ठीक आहे। तर या अंतर्गत तुमची एमसीसी काउन्सिलिंग याबद्दल तुम्हाला एमसीसी मध्ये कुठल्या जागा भरता येतात या तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली। लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आताही सांगू शकतो मी, आपली स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरची एक मार्गदर्शक पुस्तिका आहे। या पुस्तिकेमध्ये आपल्याला एमबीबीएस पासून ते पूर्ण बीएमएस पर्यंत आपले गव्हर्नमेंट कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, डीम्ड युनिव्हर्सिटी या सर्व कॉलेजचे कॅटेगरी वाईज तुम्हाला कट ऑफ या ठिकाणी फर्स्ट राऊंड पासून थर्ड राऊंड पर्यंत पूर्ण दिलेले आहेत। त्यासोबतच आपल्याला या सर्व कॉलेजचे जे काही फी स्ट्रक्चर आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आम्ही दिले आहेत। आता हे माहिती पुस्तक आपण का देतो हे लक्षात घ्या, कारण जेवढेही विद्यार्थी आहेत आपल्याकडे लातूर अथवा पुणे या ठिकाणी पेड काउन्सिलिंगला जॉईन होऊ शकतात, पण एक सर्टन लिमिट पर्यंत आम्ही काही ऍडमिशनच घेत असतो। नंतर जेही विद्यार्थी आम्ही घेऊ शकत नाही पण त्यांना आमची कुठेतरी काहीतरी हेल्प व्हावी
या अनुषंगाने आपली माहिती पुस्तकं असते आणि या माहिती पुस्तकातून विद्यार्थ्यांनी थोडा अभ्यास करून जरी या ठिकाणी आपले ऑप्शन फॉर्म भरले तरी या ठिकाणी आपल्याला चांगल्यातले चांगले कॉलेज मिळू शकतात. कारण दरवर्षी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही वेळ अशी येते की आम्हाला आमचे रजिस्ट्रेशन क्लोज करावे लागतात. मग आपले बऱ्याच इन्क्वायरी येतात की आम्हाला रजिस्ट्रेशन हवंय, तर त्या ठिकाणी आमचं पेड काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन ऑलमोस्ट संपलेलं असतं. हे दरवर्षीची आम्ही प्रोसेस पाहिली असता आम्ही गेल्या 2 वर्षापासून या माहिती पुस्तकं विद्यार्थ्यांना देत असतो की त्यामध्ये पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस बद्दल आणि कट ऑफ बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि हे इन्फॉर्मेशन ऍज पर लास्ट इयर असणार आहे, हे पण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि जे काही या ठिकाणी अपडेटेड इन्फॉर्मेशन किंवा 2024 मध्ये जे काही अपडेटेड इन्फॉर्मेशन असेल हे इन्फॉर्मेशन जे पेडचे ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्हाला मिळेल. पण जे विद्यार्थी पेड करू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्याला आपण आपलं जेही टेलिग्रामचं चॅनल आहे या टेलिग्रामच्या चॅनलवरती या इन्फॉर्मेशन आपण अवेलेबल करून देत असतो. लक्षात घ्या, या ठिकाणी पेड केलात म्हणूनच तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे असा काही भाग नाहीये. आपल्यासाठी टेलिग्रामवरती सुद्धा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काउन्सिलिंगच्या काही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी शेअर करत असतो. तर या ठिकाणी तुम्हाला जसं मी MCC काउन्सिलिंगचं समजावून सांगितलं त्याच प्रकारे यामध्ये आपण डीम्ड युनिव्हर्सिटी पर्यंत आलो होतो. नेक्स्ट आहे याच काउन्सिलिंग मध्ये जेवढेही सर्वात महत्वाचा पॉइंट याच काउन्सिलिंग मध्ये संपूर्ण भारतातले, लक्षात घ्या, संपूर्ण भारतातले जेवढेही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या संपूर्ण भारतातल्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% जागा या MCC अंतर्गतच भरल्या जात असतात. लक्षपूर्वक माहिती घ्या, MCC काउन्सिलिंग अंतर्गत एम्स, जिपमा, AFMC, सेंट्रल युनिव्हर्सिटी, डीम्ड कॉलेजेस त्यासोबत जे आपल्या संपूर्ण भारतामध्ये जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% जागा या MCC काउन्सिलिंग अंतर्गत भरल्या जातात. मग आता विद्यार्थी पालकांना प्रश्न पडेल की आम्ही 15% पार्टिसिपेट करावं की 85% करावं की आम्ही दोन्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करावं. खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा विद्यार्थी काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये सहभागी होतात त्यावेळेस असे एक नाही अनेक आपल्याला क्वेश्चन्स पडत असतात. तर त्या अनुषंगाने तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये या सुद्धा गोष्टी आम्ही क्लिअर करत असतो की आपल्याला एक्झॅक्टली कुठली काउन्सिलिंग जॉईन करायला पाहिजे. तर या ज्या 15% जागा आहेत या पूर्ण 15% जागा MCC आपल्या मेरिट बेसवरती या ठिकाणी राऊंड थ्रू भरत असते. ऑनलाईन तुमचे राऊंड प्रवेश प्रक्रिया होत असते, या राऊंड प्रवेश प्रक्रियेतून आपले घेतले जात असतात. आता जे 15% जागा या ठिकाणी 100% मधल्या या ठिकाणी MCC भरत असते, तर रिमेनिंग ज्या काही 85% जागा असतात या तुमच्या स्टेट गव्हर्नमेंट मधूनच भरल्या जातातच. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये आयुष काउन्सिलिंग, आता आपण AA CCC असंही या ठिकाणी काउन्सिलिंगला कॉल करू शकतो. म्हणजे यामध्ये आपल्याला एक महत्वाचा पॉइंट पण राहिला होता सांगायचं, यामध्ये आपल्याला टोटल भारतातील MBBS कॉलेजेस आणि आपले भारतातील BDS कॉलेजेस या संपूर्ण कॉलेजची काउन्सिलिंग या MCC अंतर्गत होत असते. आणि रिमेनिंग जे काही आपले आहेत BMS कॉलेजेस, BHMS कॉलेजेस आणि BUMS कॉलेजेस आणि BSMS जे काही कॉलेजेस आहेत या संपूर्ण कॉलेजची काउन्सिलिंग AA CCC अंतर्गत 15% जागेसाठी या ठिकाणी होत असते. यामध्ये पण सिमिलरली जे काही डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पार्टिसिपेट करतातच. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. आणि या सर्व काउन्सिलिंग प्रोसेस बद्दल मी तुम्हाला 1 by 1 यानंतरच्या पुढच्या सिरीज मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन समजावून सांगणार आहे की जेणेकरून आपल्याला जे काही मार्क्स येत आहेत या मार्क्स वरून आपल्याला कुठलं कॉलेज जॉईन करायचं हे आपल्याला 100% लक्षात यायला हवं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आजचा जो ही आपला नीटचा एक्झामिनेशन झाला आहे या एक्झामिनेशन पेपरच्या ज्याही आन्सर की आहेत या आन्सर की आपले व्हॉट्सअप ऍज वेल एज टेलिग्राम चॅनलवरती आपण अपडेट केलेले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना हवा असेल ते विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन अपडेट करू शकतात किंवा त्या ठिकाणी आपले डाउनलोड करून आपले मार्क्स या ठिकाणी चेक करू शकतात. आता आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतो MCC काउन्सिलिंग अंतर्गत या ठिकाणी काय कट ऑफ आहे याबद्दल. तर यामध्ये MCC काउन्सिलिंगचा जर विचार केला तर या ठिकाणी जे कॅटेगरी येतात, कॅटेगरीमध्ये आपल्याला ओपन येते, EWS येते, OBC येते, SC येते, ST येते आणि PWD जे काही रिझर्वेशन अंतर्गत येतात तेच कॅटेगरी आपल्याला येत असते. यामध्ये लक्षात घ्यायचं महाराष्ट्रामधल्या जेही NT1, NT2, NT3, VJDT या कॅटेगरीचा सहभाग होत असतो या ठिकाणी OBC मध्ये.
लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या ज्याही NT1, NT2, NT3 या जे आणि VJDT या जे कॅटेगरी याचा सहभाग होतो आपला सेंट्रली ओबीसी मध्ये, त्यामुळे या कॅटेगरी तुम्हाला दिसणार नाहीयेत. तर आपण या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा जर कट ऑफ पाहिला असता तर जवळपास 2024 मध्ये एक्सपेक्टेड आहे 612 पासून 618 मार्कापर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतात. आणि हा जो मी कट ऑफ तुम्हाला अंदाज देत आहे हा माझा जोही लास्ट 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, या एक्सपिरियन्स अनुसार आणि जे काही सध्याचा पेपर पॅटर्न या सर्व गोष्टीचं अनालिसिस करून मी तुम्हाला हा अंदाज देत आहे. या अंदाजपत्रकामध्ये आणि ऍक्च्युअली ज्यावेळेस नीटचा रिझल्ट येईल त्याच्यामध्ये थोडाफार डिफरंट येऊ शकतो. असं नाही की मी जे म्हणत आहे तेच या ठिकाणी होईल, कारण मी माझा अंदाज आणि होतो ते मत जे आहे माझं इंडिव्हिज्युअल मत असतं, तर त्यामध्ये मी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. याच्यामध्ये कुठलं एनटीएची गाईडलाईन नाहीये किंवा एनटीएचा कुठला बेस नाही, हे सुद्धा तुम्हाला क्लिअर असावं. कारण ज्याही वेळेस आपल्या पुढच्या प्रोसेस असेल त्यावेळेस आपण फक्त ऑथेंटिकच इन्फॉर्मेशन देतो आणि हे इन्फॉर्मेशन जे आहे हे तुम्हाला एक अंदाजपत्रक आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला ओपन साठी 612 618 पर्यंत जाईल, ईडब्ल्यूएस साठी आपला 611 मार्क ते 617 मार्कापर्यंत जाईल. ओबीसीचा कट ऑफचा विचार केला असता आपला हा कट ऑफ 612 ते 618 मार्कापर्यंत जाईल. आणि एससी आणि एससीचा विचार केला असता या ठिकाणी 485 491 मार्कापर्यंत जाईल. एसटीचा विचार केला असता 450 मार्क ते 456 मार्क हा आपला कट ऑफ या ठिकाणी जाऊ शकतो. कुठल्या काउन्सिलिंगचा? एमसीसी जे काउन्सिलिंग आहे या एमसीसी काउन्सिलिंगचा. एमसीसी काउन्सिलिंग मध्ये जसं तुम्हाला सांगितलं तर एवढ्या कॉलेजेसचं या ठिकाणी पार्टिसिपेशन असतं. बाकी जे काही डीम्ड युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत या डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेजेसचा कट ऑफ हा सर्वात मिनिमम कट ऑफ असतो आणि याबद्दल मी तुम्हाला सेपरेटली व्हिडिओमध्ये माहिती देईल. त्या डीम्ड युनिव्हर्सिटी ॲज वेल एज मॅनेजमेंट कोटा कसे ऍडमिशन असतात आणि ते कशा पद्धतीने करून आम्ही देत असतो याबद्दल सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. ठीक आहे, तर हा जो कट ऑफ आहे लक्षात घ्या हा AIQ कट ऑफ आहे. लक्षात घ्या, आपण स्टेट ऑफ महाराष्ट्राचा लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल तर तो व्हिडिओ